नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय शिवशंभू टाकेवाडी संघ आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत त्रिमूर्ती संघाकडून आपण पाहतोय. षटक नंबर पहिल्या पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी सज्ज झाले आहेत गोलंदाज आपण पाहताय हेमंत स्टॅकिंग वरती आपण पाहते संकेत नॉन स्टॅकिंग वरती आपण रोहन. पहिला चेंडू पाहायला गेलो लेफ्ट हँडर फलंदाज आणि यावेळेस का पाहायला मिळते आपण तर धावेने या ठिकाणी खाते ओपन केलं जाते. शिवशंभू संघाचं लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. आज चॅम्पियन ट्रॉफीचा देखील फायनलचा मेगा फायनलची लढत देखील आहे. ठीक 2:30 वाजता न्यूझीलंड वर्सेस इंडिया. आज 2:30 वाजता महासंग्राम. पुन्हा एकदा पाहतोय आपण मॅचच्या दिशेने जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली आहे 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. पटकप चांगला आहे क्षेत्ररक्षक आहेत फेकी थोडीशी खराब त्यानंतर बॅकअप साठी आल्या एकदम मिळाल्या. बॅट्समनचं नाव काय संकेत आणि रोहन तिकडे आणि संकेत तिकडे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना आपल्याला पाहताय शॉर्ट बॉल वरती फुल करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस काय पाहायला मिळते हेड विकेटच्या स्वरूपात धक्काक्रमक बसतो. पहिला बॅक टू द पॅव्हिलियन तंबूच्या आसऱ्याला शिवशंभू टाकेवाडी संघाला बसलेला पहिला धक्का आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला त्यावरती आक्रमण आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. पाहतोय षटकार आल्या बॅट मधून धमाका पाहायला मिळाला. संदेशच्या बॅट मधून आपण पाहतोय 6 धावांसाठी फटका. या 6 धावांनी स्कोरबोर्डवरती धावसंख्या लागली आहे 9 धावा दाखल कवल लागल्या. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्क्वेअर लेगच्या दिशेने संदेशच्या बॅट मधून धमाका पाहतोय.
15 धावा धब्बलकावरती लागल्यात. एक षटक समाप्तीनंतर शिवशंभू टाकेवाडी संघाची आपण पाहतोय. 15 धावा धब्बलकावरती लागल्यात. एक गडी मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलेत गोलंदाज नितेश. दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 16 धावा धब्बलकावरती लागल्यात. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत फंबल जरूर झाले आहेत. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 18 धावा. 1-1. ओके ओके. एक शॉर्ट रन एकच मिळेल. संकेत एक शॉट संकेत अरे मी काम काय बोलला यावेळेस देखील एकदम मिती 18 धावा धब्बलकावरती लागल्यात. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल कुठली दम नाही आहे या चेंडूवरती आपण पाहतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉल सबमिट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने असफल. कोणती धाव नाही आहे. चेंडू चाललाय पुन्हा एकदा निर्धाव अर्थातच डॉट बॉल पाहतोय. पुन्हा एकदा पाठोपाठ 2 चेंडू डॉट बॉल टाकले जात आहेत. नितेश चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झालाय. चांगलं रनिंग विरुद्ध पाहतोय. या 2 धावांनी स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहेत जरूर. एक धाव मिळाल्या. एका धावून धब्बलकावरती धावसंख्या लागल्या 21 धावा धब्बलकावरती लागल्यात. दोन षटका अखेर स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय 21 धावा धब्बलकावरती लागल्या जात आहेत. तिसरं षटक कोण घेऊन येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जाऊया आपण मॅचच्या दिशेने.
दुसरे षटक हाताळण्यासाठी आले सूर्यजित आपण पाहतोय. सूर्यजित समोर आहेत संदेश. शॉर्ट बॉल स्विकेट करण्याचा प्रयत्न लक्षच्या खूपच चेंडू बाहेर जाणार आणि हे पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 22 धावा. पुढील चेंडू सूर्यजित यांचा संदेशसाठी. यावेळेस देखील उठजरू झाले. धोक्याची घंटा पाहायला मिळते आणि यावेळेस का पाहायला मिळते विकेटचं पतंग बॅक टू द पॅव्हलियन. धक्का क्रमांक बसतोय दुसरा. संकेतच्या स्वरूपात बसलाय दुसरा धक्का आणि त्यांची जागांसाठी आलेत नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. योगेश यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर ज्या दिशेने कट केला जातो स्लॉट मध्ये चेंडू लॉन द कार्पेट मध्ये आणि 4 धावा मिळतात. या 4 धावांनी स्कोरबोर्ड संख्या लागली 26 धावा धपकावरती लागल्या. लक्षात घ्यायचं मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. जाऊया आपण मॅचच्या दिशेने आपण चालू असलेल्या सामन्याकडे जातोय. पुन्हा एकदा स्पीडअप करायचंय लक्षात घ्या. दोन्ही पंचांना विनंती असेल की थोडस स्पीडअप करा. यावेळेस मध्ये चेंडू जरूर आहे बॅटची कडा. त्यानंतर किपर चाललेत स्वतः. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी थोडीशी चुकी आणि स्कूल वरती धावसंख्या आपण पाहतोय 28 धावा डबलवरती लागल्यात. शिवशंभू टाकेवाडी संघाच्या टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत 28 धावा आणि यावेळेस काय पाहायला मिळतं एक्सनचा वेध घेणारा चेंडू बॅक टू द पॅव्हलियन. तू चल मैं आया समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सोहम. पुढे चेंडू पाहायला मिळेल सुरजित यांचा. यावेळेस कोर्लेटच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू आल्या यावेळेस का पाहायला मिळतंय जर पाहिलं तर चौकार बॅटच्या बिदारमध्ये चेंडू आणि त्यानंतर चांगलं पाहायला गेलं तर चांगला फटका पाहतोय सोमच्या बॅट मधून 4 धावा. हॅलो हा तुला पाठवलं बघ त्यांना.
यावेळेस देखील चांगला चेंडू व्हायला मिळाला त्यावरती आक्रमण जरूर झाले धोक्याची घंटा आणि चांगलं रेडिंग बिटवीन पाहतोय आपण दोन्ही फलंदाजाकडून बघता 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. मोठा फटका आल्याच्या नंतर सिंगल डबल मध्ये रन कन्व्हर्ट केले जात आहेत आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या झाली आहे 34 धावा. 35 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना. यानंतर सामना पाहायला मिळेल स्टार 11 क्रिकेट संघ कुंभारवाडी वर्सेस जय मानाई क्रिकेट संघ शिरोली. 2 संघांमध्ये नंतर होणारा सामना पाहायला मिळेल. लगेचच यायचा आहे नाणेफेक करून घ्या. यानंतर सामना जय मानवी क्रिकेट संघ आपण यायचा आहे कारण आपली वाट बघतायत. स्टार 11 संघ लगेचच या. यानंतर होणारा सामना स्टार 11 क्रिकेट संघ कुंभारवाडी वर्सेस जय मानवी क्रिकेट संघ शिरोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच यायचा आहे. आपला इकडे वेट केला जातोय लक्षात घ्या. त्रिमूर्ती आणि ही आहे सुशंभू. जय महाई क्रिकेट संघ शिरवली आपल्याला हा अंतिम पुकार असेल लक्षात घ्या. आपल्या इकडे वेट केला जातोय टॉस साठी आपल्याला अंतिम पुकार असेल लक्षात घ्या. ऑलरेडी आपल्याला 3 पुकार झालेत. हा आता दिलेला हा अंतिम पुकार असेल. जय मानाई संघ आपण लगेचच यायचं आहे. कुठे असाल तिथे आपला कॅप्टन संघनायक 18 चेंडू असतील येणारे आणि स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील 35 धावा. त्रिमूर्ती देववाडी रुकी संघाला 18 चेंडू आणि 35 धावा करायच्या आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी योगेश त्यांच्या समोर आहेत. नवीन बॅटर्स हेमंत आणि नासाखेनवरती प्रमोद. सर्वमध्ये चेंडू सेट करण्याचा प्रयत्न.
यावेळेस देखील चुकीला माफी नाही आहे. स्टेरेक थोडीशी चूक केली जाते आणि स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. 2 धावा धब्बलकावरती लागतात. यानंतर म्हणून सामना पाहायला मिळेल स्टार 11 क्रिकेट संघ कुंभारवाडी आणि त्याचबरोबर जय महामाई क्रिकेट संघ शिरवली या झालेल्या नाणेफेकीचा कौल लागलाय. शिरवली संघाच्या बाजून प्रथम त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इनिंग झाल्याच्या नंतर स्टार 11 संघ आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळेस मध्ये चेंडू जरूर आहे. अॅनिमेशनचा वापर आणि यावेळेस का पाहायला मिळतं तेच तरार चेंडू स्त्रीरकाच्या हातामध्ये जसा विसावला तसा गर 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 करत डॉट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहतोय. चांगली गोलंदाजी जकडवून ठेवलंय अक्षरशः बॅटर्सला. योगेश याने कोणतेही मोठे फटके मारू देत नाहीये कारण 35 धावांचा टार्गेट पार करत असताना मोठे फटके मारावे लागतील बॅटिंग करत असताना टीमला. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा असॉल्ट मध्ये चेंडू मागचा पाय थोडासा वाकवला आणि गॅप मध्ये चेंडू लॉन द कार्पेट मध्ये आणि चेंडू चाललाय सीमा पार 4 धावांसाठी. असे मोठे फटके मारावे लागते. 4 धावांनी स्कोरबोर्ड धावसंख्या लागली. 8 धावा धब्बलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस काय पाहायला मिळते सासू मेली खोकून खोकून षटकार मारलाय घुटना टेकून. यावेळेस चांगला दमखम दाखवलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार पाहायला गेलाय षटकार. 6 धावेने स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागले. तब्बल आपण पाहतोय 14 धावा निश्चित स्वरूपात 2 4 आहे. अर्थातच आडवलीबाई कल्याण यांचा मथुर आणि दुसऱ्या बाजूला पब्लिकचा भिताड बकासूर. थँक्यू डीजे. बघा आताच नाव घेतलं आणि गाड्या भरून चालल्या बघा शर्यतीला. कसा नाद आहे बघा. प्रीतम माने
संख्या लागली आतापर्यंत 18 धावा डबल कवरती लागल्यात. महागडे षटक आता मात्र षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आले आहेत. संदेश पहिला चेंडू आठची कडा त्यानंतर टपेज आणि क्षेत्ररक्षक चुकी करतायत. यावेळेस फेकी खराब त्यानंतर पुरेपूर फेकीचा फायदा उठवत असताना आणि पंचांकडून नो बॉलचा इशारा. 4 धावा मिळतील या चेंडूवरती. 3-3 आणि स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 22 धावा डबल कवरती लागले. चुकी करतायत आता मात्र शिवशंभू टाकेवाडी संघ. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. थोडासा मागे ठेवला त्यानंतर टप्प्याने उसळी घेतल्या. ऑफ कटरचा वापर त्यानंतर डॉट बॉल कोणतेही धावू नये. या चेंडूवरती चांगले कमबॅक आपण पाहतोय. पुढे चेंडू पाहायला मिळेल संदेशांचा. यावेळेस चांगला चेंडू चांगले प्रत्युत्तर मात्र खोदून काढलाय चेंडू आणि त्यावरती देखील एक हलक्या हाताने पुश करून एकदम मिळाल्या. एका धावून धावपळीवरती आता धावसंख्या लागली 23 धावा. 35 धावांचं लक्ष पार करत असताना सलामीची जोडी चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पार्टनरशिप आपण पाहतोय 23 धावांपर्यंत आपण पाहत असताना यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. गॅपमध्ये चेंडू आहे. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. बघता भागता इकडे तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. जिथे 2 धावा घेतल्या जात आहेत तिथे 3 धावांमध्ये रन कन्वर्ट केल्या जात आहेत. प्लस पॉइंट होतोय आता मात्र त्रिमूर्ती संघाकडून कारण चांगली चतुर्वाही केली जाते. समर्थाईचं क्रिकेट दोन्ही फलंदाजाकडून दोन्ही बॅटर्स कडून खेळलं जात आहे. आज क्रिकेटची बोली भाषा आहे त्याची स्वरूपात आपण पाहत असताना पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळी स्टेट ऑफ जरूर खेळला जातोय. समोरच्या दिशेने सोहम आहेत. इथे दुसरी धावेचा प्रयत्न फेकी खराब आणि यावेळेस का पाहायला मिळते चुकीला माफी नाहीये. हा रात्रीचा चॅटिंगचा परिणाम दिसतोय. द्याका काय पोरग्याला काय बॉल भेटला नाही बाबा बाबा गडी काय कामाचं नाही निश्चित स्वरूपात. आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 28 धावा. आणि पुन्हा एकदा सज्ज होत आहेत गोलंदाजी मागवर. यावेळेस वाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्कोर बोर्डची धावसंख्या लागली 29 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. या विस्तार मध्ये चेंडू जरूर आहे. एकदम मिळाल्या. एका धावेन डबल कवरती धावसंख्या लागली 30 धावा. 5 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी आता मात्र त्रिमूर्ती देऊळ संघाला. पुढच्या दिशेने फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत.
पहिला चेंडू डॉट बॉल आणि त्यावरती एस्टिरेट चूक करतायत. विचार करायला दोन धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आपण पाहतो आता येणारे 5 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. फुल्यांचा चेंडू आमच्या थेट पाहायला मिळाला आणि हा समालोचन कक्षाला सजवून घ्या. लक्षात घ्या. स्पीडअप करा. लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं. स्टार 11 कुमारवाडी संघ. चला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या.